नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 आणि हवामानामध्ये थोडेसे बदल असल्यामुळं आज आपण हवामानाचा अंदाज टाकतोय। आपण जर पाहिलं तर या आठवड्यातसुद्धा मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम मराठवाड्याच्या भागामध्ये, पश्चिम विदर्भाच्या काही भागामध्ये आहे बघा, इथे जिथे थोडंसं हे दिसते इथे काही प्रमाणात ढग राहण्याचा अंदाज आहे। ढगाळ वातावरण राहील आणि सध्याच्या अंदाजानुसार मंगळवार आणि बुधवार दिनांक 3 आणि 4 फेब्रुवारीला दुपारनंतर मध्य महाराष्ट्रात व लगतचा खानदेश आणि पश्चिम मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणी हलका मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे। हे बघा, इथे जर पाहिलं आपण नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगलीला थोडा भाग, कोल्हापूर, इकडे थोडासा बीडचा भाग, थोडासा जालन्याचा भाग, या भागामध्ये 3 आणि 4 तारखेला मंगळवार आणि बुधवार दुपारनंतर मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल, एकदम तुरळक काही ठिकाणीच पडेल आणि मोठासुद्धा पाऊस नाही। फार मोठा पाऊस आणि फार मोठं नुकसान वगैरे असं काही होणार नाही। थेंब पडल्यासारखा किंवा थोडासा सडा शिंपडल्यासारखा असा पाऊस पडू शकतो, मात्र ढगाळ वातावरण इथे या भागामध्ये राहू शकतं। राज्यातील उर्वरित भागात बहुतांश पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातला सुद्धा हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव हा भाग हा कोरडा राहील आणि साधारणतः तापमान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात किमान 13 ते 19 अंश राहण्याचा अंदाज आहे। घाबरण्याची काही गरज नाही। पाऊस पडलाही तर फार तुरळक ठिकाणी आणि हलका पाऊस पडेल, मोठा पाऊस आणि सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये। फक्त एकच होईल की ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण किंवा पाऊस पडतोय तिथे दुसऱ्या दिवशी धुकं येऊ शकतं। तर धुकं जर यायची शक्यता असेल किंवा पाऊस जर पडला किंवा ढगाळ वातावरण जरी असलं आणि जे पिकं फुलात आहे, फुलोर अवस्थेमध्ये आहे, अशा पिकांना तुम्हाला एखादा बुरशीनाशकाचा फवारा किंवा रात्री धुपण करणे, उद्या परवा किंवा सकाळी 7 वाजेच्या आधी कोमट पाण्याचा म्हणजे विहिरीच्या किंवा बोरच्या पाण्याचा फवारा करणे, ह्या गोष्टींना आपण त्याचं धोक्यापासून संरक्षण काही प्रमाणात करू शकतो। तर मंडळी, हा झाला अंदाज। धन्यवाद।